नमस्कार मंडळी, मी तुम्हाला चटकदार अशी घेवड्या शेंग सुक्की बनवून दाखवणार आहे. हे बघा किती शेंगा मस्त लागल्यात बघा. हे बघा आता मी शेंगा तोडून घेते. हे बघा किती मस्त शेंगा लागल्यात बघा. चांगल्या शेंगा लागल्यात. आता शेंगा धुवून घेते बघा. शेंगावर आता मवाई पडलेला असतो म्हणून शेंगा स्वच्छ धुवून घ्यायच्यात आपल्याला. आता इथं झाडाला पाणी लावलंय बघा. भाजी करण्यासाठी घेवड्याच्या शेंगा, तेल, मीठ, कूट, चटणी, कांदा, लसूण, कोथिंबीर, टमाटर एवढं साहित्य घेतलंय. आता शेंगा सोलून घेते. असं हे का मोडून ह्या शिरा घ्यायच्या काढून, म्हणजे खाताना हे दातात गुतत नाही शिरा. असं सोलून निघतं सोलताना. अशी शेंग किडके कशी बघायची आणि असं बारीक तुकडं करून घ्यायचं मग शेंगाचं. कवळ्या शेंगाला काय शिरा निघत नाही, थोडी जरा निबार झाल्यावर निघत शिरा बी येते त्याला. कवळे असल्यावर नाही निघत. घरच्या आपल्या गावरान शेंगात बघा एवढ्या दिवस काय होतं, मावा होता बघा त्याच्यावर लय. आता जेवाऱ्या उभा असल्या का नाही, जेवाऱ्यावर मावा पडतो त्याच्यामुळे मग इग्नच राहतं जरा याला. कुठल्या बी धानावर इग्न असतं जेवाऱ्या उभ्या आहे त्यावर. आता जरा जेवाऱ्या निघल्या त्याच्यामुळं इग्न कमी होतं ह्याचं. आता एक कांदा कापायला घेतलाय. कांदा घेते कापून तेवढा. कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा. आता टमाटा कापून घेते. अर्धा टमाटा घेतलाय मी, मोठा होता जरा.
आता कोथिंबीर कापून घेते. आता लसूण सोलून घेते फोडणीला. लसणाचे जरा बारीकच पाकळ्या, आता जरा 5-6 पाकळ्या घेते बघा. मोठ्या असल्या तर काय कमी घ्या, पण आता ही बारीक आहे त्याच्यामुळे मी जास्त जास्त घेतल्यात बघा जरा. तर चुलीवर तवा ठेवून घेते. तव्यात तेल टाकून घेते. तेलात लसूण आणि कांदा टाकून घेते आता. चांगला लाल तळसून घ्यायचा लसूण कांदा आपल्याला. असं हलवून मस्त भाजून घ्यायचं. आता कांदा चांगला भाजलाय, टमाटर टाकून घेते. शेंग पण टाकून घेते लगेच. आता हलवून चांगलं तळसून घ्यायचे. टमाटर शेंग चांगली तेलात तळायची पाहिजे. चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि मीठ टाकून हलवून घेतल्यावर थोडी आपल्याला दडपून ठेवायची शेंग झाकून, मग शिजून निघते तेला मिठात. आपल्याला काही पिरियड झाकून घेते शेंगावर. आता 5 मिनिटं असे झाकून ठेवायचे. आता झाकणे उघडते आणि हलवून बघते जरा आता शिजली का कसं. कच्ची अजून जरा अजून झाकून ठेवते. शेंग शिजली का बघते. शिजली बघा शेंग. शेंग चटणी कूट टाकून घेते. कूट घेते टाकून आता. तेव्हा जाडसर कूट घेतलेला टाकायला शेंगाला. असं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचे बघा. आता ही कूट चटणी सगळ्या शेंगाला लागली पाहिजे. शेंग झाली आपली, आता काढून घेते.
शेंग काढून घेतली, कोथिंबीर टाकते वरनं. ही झाली आपली शेंगाची भाजी तयार. कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या जेवायला.